आता बघत मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। मुंबई महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील पाणी पुरवठा खंडित, जीर्ण झालेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा बंद। मुंबईत यंदा गणेशोत्सवात गणेश मूर्ती विसर्जनासाठी 204 कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार। 69 नैसर्गिक विसर्जन स्थळांची व्यवस्था उपलब्ध। 11 वर्षात कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल 371% वाढ। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा। आठवड्यातून 2 वेळा बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव धावणार। माडा लॉटरीतील 370 घरांच्या किमती कमी होणार। विखुरलेल्या प्रवर्गातील 370 घरांच्या किमती कमी होणार। मुंबई माडाच्या लॉटरीची मुदतही 19 सप्टेंबरपर्यंत वाढवली। मुंबई विद्यापीठाच्या CDOE पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी मुदतवाढ। उद्यापर्यंत अभ्यासक्रमांसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार। सिडकोकडून नवी मुंबईतील गृहसंकुलातील 100 दुकानांच्या विक्रीची योजना जाहीर। उद्यापासून ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी सुरुवात होणार। उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा। पालिकेतील महिला लिपिकाला पाहून शेरेबाजी केल्याचा आरोप, तर जाहिरात ठेकेदाराला दंड लावल्यानं माझ्या विरोधात कारस्थान केल्याचा लेंगरेकर यांचा दावा। सोनाराच्या दुकानातून 15 तोळे दागिने चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या। बदलापूर शहरातील बालाजी ज्वेलर्समधून महिलांच्या मदतीने केली होती चोरी। डोंबिवली सोसायटीमध्ये चोरांचा धुमाकूळ। पलाबा रुणवाल गार्डन परिसरात वाहनांच्या काचा फोडून 3 लाखांची चोरी। डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल।